मित्रांनो नमस्कार. आजचा तिसरा दिवस आपल्या मेडिटेशनचा. आपण करत आहोत काहीतरी फार महत्वाचं करत आहोत. या दोन गोष्टी आहेत. म्हणजे हे जे आता आपण करायला लागलोय ना, हिलिंग मेडिटेशन, अशा पद्धतीची मेडिटेशन्स आपण बरेच वर्ष करतोय. म्हणजे जे लोक पूर्वीपासून माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना आठवत असेल की अगदी त्या स्वाईन फ्लूच्या काळापासून, मग वेगवेगळे सायक्लॉन्स आले, वेगवेगळी वादळं आली त्या काळामध्ये, मग अतिवृष्टी झाली त्या काळामध्ये, मग पाऊसच पडला नाही अशा काळामध्ये, अशा वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण एकत्र येऊन, तुम्हाला आठवत असेल तर आपण अशी हिलिंग सेशन्स केलेले आहेत. आणि त्याचा काय परिणाम झाला हे तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल, पण जे जुने आहेत त्यांना माहिती आहे की आपण काय केलं, वेदर इट रिअली वर्क ऑर इट डिडंट वर्क. ऑल ऑफ यू नो. जसं मी तुम्हाला परवा दिवशी द महर्षी इफेक्ट बद्दल सांगितलं, तसा एक गमतीशीर प्रयोग एडवर्ड लोरेन्झ नावाच्या शास्त्रज्ञांनी केला. एडवर्ड लोरेन्झ हा अमेरिकन मॅथमॅटिशियन आणि मिटिरिओलॉजिस्ट, हे जे सगळे वेदर फोरकास्ट असतात ना त्याच्यावरती संशोधन करणारा माणूस. कम्प्युटर एडेड ॲटमॉस्फिअर फिजिक्स याच्यामध्ये त्याचं स्पेशलायझेशन. आणि त्यांनी जगासमोर द केऑस थेरी नावाची एक थेरी मांडली. त्याच्या तपशिलात मी जात नाही, पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे वेदर्स फोरकास्ट करत असताना छोट्या छोट्या गोष्टी देखील ग्राह्य धरावे लागतात. आणि हे सूत्र धरूनच लोकांच्या समोर त्यांनी एक संकल्पना मांडली ज्याला द बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणाला. तो द बटरफ्लाय इफेक्ट. आता सर्वसामान्य माणसांना द बटरफ्लाय इफेक्ट कळणं कसं शक्य आहे, तर त्यांनी थोडक्यात काय सांगितलं की जर एखाद्या आफ्रिकेच्या जंगलामध्ये एखादं फुलपाखरू बसलं असेल आणि तिथं जर त्यांनी अशी पंख फडफडवली आणि त्याच्या त्या फडफडीनी जर एक मायक्रो असा दाब कुठेतरी हवेचा तयार झाला तर पॅसिफिक महासागरामध्ये सागरी वादळ येऊ शकतं. अर्थात एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. अगदी तुम्ही शब्दशः असं ते धरलं पाहिजे असं नाही, पण ह्यातून त्याला काय म्हणायचं होतं की एखादी छोटीशी गोष्ट देखील कसा एखादा मोठा परिणाम घडवू शकते. आणि आपण सगळे हाच प्रयत्न करायला लागलोय. आपण जेवढे कोण जमतो, प्रत्येक जण एक पॉवर हाऊस आहे. प्रत्येक जण एक पॉवर हाऊस आहे ना. कारण जगाच्या इतिहासामध्ये एकेका माणसाने देखील बदल घडवलेले आहेत, क्रांती घडवलेली आहे. प्रत्येक वेळी काही समूह होता असं नाही. वन पर्सन वॉज सफिशियंट. त्या काळामध्ये एक गांधी पुरले. भारतामध्ये सगळं वातावरण बदलायला ब्रिटिशर्सच्या अगेन्स्ट. अर्थात आधी अनेक लोकांनी त्याचा पायाभरणी केलीच होती, पण गांधी बिकेम सो इम्पॉर्टंट, पिव्हिटल. तसे आपण एकत्र सगळे जर आलो आणि आपल्यातून काही स्पंदनं जर एमिट झाली तर मे बी इट विल बी आवर कॉन्ट्रीब्युशन की ह्या सगळ्या नकारात्मकतेमध्ये एक लाईट असेल,
प्रचंड मोठ्या अंधारा खोलीमध्ये एक मेणबत्ती देखील पुरी पडते, तशी ही नकारात्मकतेची काजळी दूर करण्यासाठी कदाचित वी कुड बी इन्स्ट्रुमेंटल. आणि म्हणून आपल्याकडे त्या खारीच्या वाट्याला महत्व आहे. दॅट स्क्विरल वॉज ऑल्सो अ पार्ट ऑफ द ब्रिज बिल्डिंग. तसे आपण काल मी शब्द वापरला तसा आपला धर्म करायचा, निरपेक्षपणे करायचा. आणि ह्या अभियानाचा, या भावयज्ञाचा सिक्रेटच हे आहे की आपण सगळे ते अनकंडिशनल करत आहोत. कोणाचा काही स्वार्थ आहे का यामध्ये? काही स्वार्थ नाहीये. सर्वेपि सुखिना संतु, सर्वे संतु निरामय, हीच भावना आहे. आणि म्हणून अनेकांना, तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव असेल की जे लोक सरोगेट टॅपिंग करतात, निरपेक्षपणे ज्यावेळेस तुम्ही कोणासाठी तरी टॅपिंग करता, त्यावेळेस त्याला तर उपयोग होण्याची शक्यता निर्माण होतेच, तुम्हाला त्याचा फायदा होतो. मग इथं आपल्याला फायदा काय? आपण सुकून मध्ये जर राहिलो तर तो आपला फायदा आहे. आपण फायदा म्हणजे तो कशा तरी ऑब्जेक्टिव्ह मोबदल्यातच बघितला पाहिजे असं नाही. एक 15 मिनिटं जरी या सगळ्या मारामारीमध्ये आपण जर सुकून मध्ये राहू शकलो, और क्या चाहिए. सो या नोटवरती आपण आजचं सेशन सुरू करूया. थोडंसं इंटेन्स करूया, थोडंसं डीप जाऊया. आणि काल मी तुम्हाला सांगितलं तसं 3 गोष्टी आहेत. एक स्वस्थ होणं आहे, अतिशय प्रसन्न भाव निर्माण करणं आहे, आणि तो भाव अर्थात निर्माण झाल्यानंतर तो अर्पण करायची गरजच नाहीये. तो त्या मोगऱ्याच्या सुगंधासारखा ऑटोमॅटिकली बाहेर पसरायला लागतो. सो अर्पणाची पण गरज नाही, इट ऑटोमॅटिकली फ्लोज. जसा नकारात्मक माणसांच्यातून नकारात्मकता अशी बाहेर पडत असते, कळते आपल्याला ती. म्हणून एखाद्या माणसाच्या घरामध्ये जर एखाद्या माणसाचा मूड नसेल तर आपण सेन्स करतो, ते आपल्याला कळतं. सो निगेटिव्हिटी कॅन बी क्वांटिफाईड, तशी पॉझिटिव्हिटी कॅन ऑल्सो बी क्वांटिफाईड. सो स्वस्थ बसा, डोळे झाका, एक दीर्घ श्वास घ्या आणि शरीरावरचा सगळा ताण हलका करा. आता आपण दीर्घ श्वास घेऊया. श्वास आत घ्या, सोडा, पुन्हा घ्या, मी प्रत्येक श्वासाला गाईड करत नाही. स्वस्थ व्हा. नुसतं श्वास घेणं हे इंटेन्शन नाहीये. एकतर श्वासाकडे लक्ष द्या, हळुवारपणे तो आत येतोय, हळुवारपणे तो बाहेर जातोय, स्वस्थ होतंय शरीर. शरीराला स्वस्थ करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे दीर्घ श्वास.
इकडे तिकडे लक्ष जाईल, पुन्हा लक्ष श्वासाकडे घेऊन या. आणि फार दीर्घ घ्यायचा नाही श्वास. तुमचा जो ओरिजिनल पेस आहे, रिदम आहे, तो राहू दे. लक्ष ठेवा श्वासावर. रिलॅक्स व्हा. बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर जस्ट रिलॅक्स. सर्व शरीरावरचा ताण हलका करा. जितका हलका होईल तेवढा हलका करा. स्वस्थ बसा. श्वासावरचं लक्ष हटवा. डोळे झाकलेलेच असू दे. दोन्ही पावलांकडे लक्ष द्या. ती शिथिल होत आहे तशी कल्पना करा. आणि ती एनर्जीने भरलेली आहे तशीही कल्पना करा. अशा पांढऱ्या स्वच्छ तेजस्वी चंदेरी एनर्जीनी तुमची दोन्ही पावलं भरलेली आहेत. कसं वाटेल तुम्हाला जर तुमची दोन्ही पावलं एनर्जीनी भरून गेली तर? तिथल्या प्रत्येक पेशींपर्यंत ही एनर्जी पोचते. दोन्ही पिंढऱ्या रिलॅक्स करा. फिल देम विथ एनर्जी. चंदेरी अशी एनर्जी कशी जशी तुम्ही कल्पना कराल तशी. फिल्ड विथ एनर्जी. आणि ही एनर्जी तुमच्या या दोन्ही पिंढऱ्यांमध्ये पोचल्यानंतर तुमच्या पेशी सुखावत आहेत, आनंदात आहेत. कारण तुम्ही त्यांना काहीतरी ऑफर करताय. नाहीतर या पावलांकडे, या पिंढऱ्यांकडे कधी बघताय तुम्ही? दोन्ही गुडघे स्वस्थ आहेत, रिलॅक्स्ड आहेत, एनर्जीनी भरलेले आहेत. दोन्ही मांड्या रिलॅक्स्ड आहेत. आणि ह्या पांढऱ्या एनर्जीने भरलेले आहेत. जणू असा पांढरा लाईट तुमच्या मांड्यांमध्ये आहे. आत एनर्जीचा लाईट. पावलांमध्ये त्या एनर्जीचा पांढरा लाईट आहे. पिंढऱ्यांमध्ये तो लाईट आहे. गुडघ्यांमध्ये लाईट आहे. दोन्ही मांड्यांमध्ये लाईट आहे. सीटचा भाग लाईटने भरलेला आहे. फील करा तो लाईट. तुमचं शरीर सगळं प्रकाशमय व्हायला लागलेलं आहे. संपूर्ण पोट प्रकाशाने भरलेलं आहे. पोटाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. छातीचे स्नायू शिथिल झालेले आहेत. प्रकाशाने छाती भरलेली आहे. एनर्जीने भरलेली आहे. तिथल्या प्रत्येक पेशींपर्यंत ही एनर्जी पोचते. दोन्ही दंड
एनर्जीने भरलेले आहेत, रिलॅक्स्ड आहेत. मनगटापर्यंतचे दोन्ही हात, तळ हात, हाताची बोट, fill them with energy. They are relaxed. Feel this relaxation. लक्षात येऊ दे तुमच्या की तुमचं शरीर, शरीरातले स्नायू रिलॅक्स्ड आहेत. तुमचे सगळे पाठीचे स्नायू शिथिल आणि प्रकाशाने भरलेले, एनर्जीनी भरलेले. पाठीचा कणा भरला एनर्जी, फुल ऑफ पॉवर. फील करा ही पॉवर आतमध्ये. ही एनर्जी म्हणजे नुसती एनर्जी नाही, इट्स पॉवर, इट्स स्ट्रेंथ. शक्ती आहे ही, आत्मशक्ती आहे तुमची. दोन्ही खांदे, मान रिलॅक्स्ड आहे आणि फिल्ड विथ पॉवर, फिल्ड विथ व्हाईट एनर्जी, व्हाईट लाईट. संपूर्ण डोकं, सगळ्या डोक्यात भरलेला आहे हा व्हाईट लाईट. फील इट. सगळा मेंदू त्यामध्ये मिसळून गेलेला आहे. मेंदूमध्ये हा व्हाईट लाईट, सगळा मेंदू लाईट झालेला आहे, प्रकाशमय झालेला आहे. डोकं, कपाळ, दोन्ही डोळे, गाल, जबडा, यू आर रिलॅक्स्ड. फील दिस रिलॅक्सेशन. ह्याची अनुभूती घेतली पाहिजे. शरीर कसं स्वस्थ आहे आणि आत सळसळणारी एनर्जी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये प्रज्वलित होते. प्रत्येक पेशीपर्यंत ती पोचते आहे, प्रत्येक पेशी सुखावते आहे. जागे राहण्याचा प्रयत्न करा. ही तुमची अवस्थाच इतकी महत्वाची आहे की तुमच्या आत्ताच्या ह्या स्वस्थ अवस्थेतून तुमच्यातून स्वास्थ्याची कंपनं बाहेर पडतात. अँड दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. तुमचं लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी घेऊन जा. कल्पना करा की तिथे एक देवळी आहे, छातीच्या मध्यभागी एक देवळी आहे आणि त्यात एक अतिशय सुंदर निरांजन आहे, एक ज्योत आहे. तोच आहे तुमचा आत्मप्रकाश. त्याचा स्थायी भावच सच्चिदानंद आहे. तो आनंद स्वरूप आहे. फील करा हा आनंद आतमध्ये. आणि मित्रांनो, आनंद म्हणजे खुशी नाही बरं का. इथं मी आनंद हा शब्द वापरतोय एक विलक्षण तृप्ती ह्या भावनेत. एक विलक्षण तृप्ती आहे, समाधान आहे. हा तो आनंद आहे.
तुमच्या छातीच्या मध्यभागी ही ज्योत आहे, ही विलक्षण आहे. आपण सगळे इथे एकत्र जमलेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयामधली ही ज्योत एकमेकाशी कनेक्टेड आहे. या क्षणाला रिअल टाइम मध्ये आपल्या सगळ्यांच्या ह्या हृदय केंद्रातली ही ज्योत एकच आहे. जरी आपल्याला त्या वेगळ्या वेगळ्या दिसत असल्या तरी त्याचा स्रोत एकच आहे. आणि आपण सगळे आत्ता या क्षणी त्या आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहोत. आपल्यामध्ये असलेली ही एनर्जी आपल्याला एक प्रकारचं सामर्थ्य देत आहे. असलेलं कोणतंही आव्हान फेस करण्याचं सामर्थ्य देत आहे. आपल्यामध्ये आत्ता हे सामर्थ्य जागृत असलं पाहिजे. आपण आपल्या आतमध्ये हा प्रकाश बघणं म्हणजेच सामर्थ्याला, आंतरिक शक्तीला, आत्मिक शक्तीला उपलब्ध होणं. आपल्या आतमध्ये ही आंतरिक शक्ती आहे, हे सामर्थ्य आहे, हे प्रेम आहे, हा आनंद आहे. मीच सर्वार्थाने आनंदी आणि समृद्ध झालो. धैर्याने आणि शक्तीने भरून गेलो तर माझी ही कंपन त्या बटरफ्लाय प्रमाणे सगळ्या अस्तित्वापर्यंत पोचतील. आज ह्या अस्तित्वाला या अशा पद्धतीच्या आश्वासक कंपनांची आवश्यकता आहे. आपल्यापैकी हजारो आपल्या बांधवांना आज शक्तीची आवश्यकता आहे, आधाराची आवश्यकता आहे. आपल्यातून प्रक्षेपित होणारी ही शक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्यांना आधार देईल. लक्ष केंद्रित करा तुमच्या ह्या आत्मज्योतीकडे. तुमच्यात उत्पन्न झालेल्या ह्या सळसळणाऱ्या शक्तीकडे. तुमच्यातली जर ही शक्ती जागृत झाली तर अनेकांना कळत न कळत तिचा लाभ होणार आहे. फील करा. आपण उपलब्ध होऊया फक्त या स्वास्थ्याबरोबर, या आनंदाबरोबर, या तृप्तीबरोबर, या समाधानाबरोबर आणि ह्या आत्मिक शक्ती बरोबर. याचा लाभ ऑटोमॅटिकली कानाकोपऱ्यापर्यंत पोचणार आहे अस्तित्वाचं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. मित्रांनो, डोळे उघडा. तुम्ही सगळे आज रोजच्या प्रमाणे एकत्र जमलेले आहात.
आपल्यातून काहीतरी आपण निर्माण असं करायला लागलोय ज्याचा सर्वांना लाभ हो. असंच उद्या पुन्हा भेटूया आणि आपल्यातली ही जी आत्मशक्ती आहे, ही प्रकाश रूपी जी आत्मशक्ती आहे, ही आत्मशक्ती आहे म्हणून तर जिवंत आहोत. आपण एक व्यक्ती समजतोय आपल्याला, पण आपण शुद्ध चैतन्य आहोत. ज्यावेळेस आपण या चैतन्याला उपलब्ध होतो त्यावेळेस आपण एका विलक्षण फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट व्हायला लागतो. आपण फक्त व्हायब्रेट होऊया. ही अतिशय सुंदर झाडं त्या अस्तित्वाला, त्या चैतन्याला व्हायब्रेट होत असतात. तसं व्हायब्रेट होऊया. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. नमस्कार. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता.